नमस्कार. सफर जागतिक चित्रपट दुनियेची या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. आज मी तुमच्या भेटीला अजून एक कलात्मक आणि दर्जेदार चित्रपट घेऊन आले आहे आणि तो तुम्हाला निश्चित आवडेल अशी मला खात्री आहे. माझा हा चॅनल जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अमेरिकेतील नासा ही संस्था अंतराळ विश्वातील संशोधनामध्ये संपूर्ण जगात अग्रेसर आणि प्रतिष्ठित अशी समजली जाते. अतिशय उच्च दर्जाचे संशोधन आणि त्यायोगे विविध अंतराळ मोहिमा राबवणारी संस्था असा नासाचा नावलौकिक आहे. नासाने साधलेली अवकाश क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, उदाहरणार्थ मानवाची चंद्राला घातलेली गवसणी, ही संपूर्ण मानवजातीच्या प्रगतीचे द्योतक समजली जाते. अशा या नासा संस्थेत काम करण्यासाठी जगभरातील अनेक शास्त्रज्ञ तंत्रज्ञ उत्सुक असतात. नासा म्हणजे जणू बुद्धिवंतांची पंढरीच. येथे फक्त आणि फक्त ज्ञान आणि विज्ञान यांचेच वर्चस्व असते. येथे कार्यरत असणारे तंत्रज्ञ हे केवळ गुणवत्ता या निकषावरून ओळखले जातात. अशा या नासामध्ये 20व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत स्त्रियांना आणि विशेषतः कृष्णवर्णीय स्त्रियांना अत्यंत मानहानिकारक वागणूक मिळत असेल असे कोणी सांगितलं तर त्यावर विश्वास बसणे अशक्य आहे. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या म्हणवणाऱ्या आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा टेंभा मिरवणाऱ्या देशात सुद्धा हे असले प्रकार घडत होते. हा प्रकार फार विरोधाभास आहे. दुर्दैवाने हे सत्य आहे आणि अशाच काही सत्य घटनांवर आधारित बेतलेला एक चित्रपट म्हणजेच हिडन फिगर्स. नासामध्ये काम करणाऱ्या 3 कृष्णवर्णीय स्त्रियांना आलेल्या अनुभवांचे कथन असलेला हिडन फिगर्स या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. हिडन फिगर्स या चित्रपटात 1960च्या दशकातला काळ दाखवला आहे. 2016 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील काही घटना कदाचित थोड्याफार काल्पनिक असू शकतील, परंतु त्याचा 1960च्या दशकात नासामध्ये असलेल्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ वर्णन करण्यास हातभारच लागतो. या काळात अमेरिकेतील सर्वसामान्य सामाजिक परिस्थिती वर्णद्वेषाला खतपाणी घालणारीच होती. तरीही नासा सारख्या संस्थेत की जिथे गुणवत्तेला अधिक प्राधान्य असायला हवे, तेथेही फक्त कृष्णवर्णीय असल्याने त्यांच्याही नशिबी हेच भोग यावेत याच्याशिवाय दुसरे दुर्भाग्य असू शकत नाही. थिओडोर मेल्की यांनी दिग्दर्शित केलेला हिडन फिगर्स हा चित्रपट प्रामुख्याने 3 आफ्रिकन अमेरिकन महिला गणितज्ञांच्या अनुभवावर आधारित आहे. या 3 कृष्णवर्णीय महिलांचा वर्णद्वेषाविरुद्ध चाललेला लढा आपल्यापुढे मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. हिडन फिगर्स या चित्रपटाचे वैशिष्ट्य असे की वर्णद्वेषाविरुद्ध लढा असला तरी सुद्धा, हा कितीही ज्वलंत विषय असला तरी सुद्धा कोठेच आक्रमकता, आरेरावी, सूडभावना इत्यादींचा उद्रेक नाही. नेहमीचा लढा या संकल्पनेत येणाऱ्या भावना इथे नाहीत. उलटपक्षी हा चित्रपट अतिशय तरल, सौम्य आणि एवढेच नव्हे तर काहीशा नर्मविनोदाच्या अंगाने सुद्धा जाणारा असा आहे. पण तरीही तो जळजळीत वस्तुस्थिती प्रेक्षकांसमोर मांडण्यात यशस्वी होतो. तथाकथित उच्चवर्णीय समाजातील लोकांच्या मनात कृष्णवर्णीयांबद्दल असलेला पूर्वग्रह, आकस कुठलेही थेट भाष्य न करता अगदी सहजपणे प्रेक्षकांच्या मनाला चिमटे काढत राहतो. हिडन फिगर्स मध्ये असलेल्या आफ्रिकन अमेरिकन 3 नायिका म्हणजे डोरोथी वॉन, मेरी जॅक्सन आणि कॅथरीन जॉन्सन. या तिघींकडे संगणकशास्त्र आणि गणित विषयातील विशेष कौशल्य असून सुद्धा त्यांना नासाच्या कलर्ड कॉम्प्युटर सेक्शनमध्ये काम करावे लागत होते. या सेक्शनमध्ये फक्त आफ्रिकन अमेरिकन म्हणजेच कृष्णवर्णीय स्त्रियाच काम करत असून त्यांचे काम म्हणजे फक्त आकडेमोड करणे एवढेच होते आणि म्हणूनच त्या विभागाला रीतसर कलर्ड कॉम्प्युटर सेक्शन असे संबोधले जायचे आणि हा सेक्शन सुद्धा उच्चवर्णीयांच्या बिल्डिंग पासून लांब अंतरावर होता. असा हा कलर्ड कॉम्प्युटर सेक्शन असणे
हाच खरे म्हणजे कृष्णवर्णीय स्त्रियांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा अपमान होता. अशा या वातावरणात डोरोथी वॉन 25-30 स्त्रिया असलेल्या तुकडीचे नेतृत्व करत असते. पण एवढे रात्रंदिवस काम करूनही तिला सुपरवायझर पदाची बढती मात्र वारंवार नाकारली जाते. केवळ कृष्णवर्णीय असल्याने प्रमोशन पासून वंचित राहावे लागले, तरीही डोरोथी मात्र अतिशय आत्मीयतेने काम करत राहते. एवढेच नव्हे तर नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास तिला स्वस्थ बसू देत नाही. नासामध्ये प्रथमच IBM कंपनीचे कॉम्प्युटर मशीन येण्याचे ते दिवस. या मशीनचे मॅन्युअल सुद्धा केवळ गोऱ्यांना प्रवेश असलेल्या लायब्ररीतून चोरीच्या मार्गाने मिळवते आणि आपल्या या कृत्याचे समर्थन करताना डोरोथी सांगते, आपण सुद्धा गोऱ्यानेवढाच सरकारला टॅक्स भरतो आणि असे म्हणण्यास ती मागे पुढे पाहत नाही. आपल्या या कथेची दुसरी नायिका म्हणजे मेरी जॅक्सन. ही बेधडक वृत्तीची आणि मनस्वी अशी तरुणी. स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्यात कायमच पुढे असते. केवळ गोऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश असलेल्या विद्यापीठात इंजिनिअरिंग विषयातील पदवी घेण्याची उत्कट इच्छा मेरीला असते. साहजिकच तिला प्रवेश नाकारला जातो. पण स्वस्थ बसली तर ती मेरी कसली? ती आपल्या हक्कांसाठी धाव घेते, ती थेट न्यायालयात. ज्यावेळी जज असे मत व्यक्त करतात की याआधी त्या राज्यातील कोणत्याही कृष्णवर्णीयाला आणि त्यातून स्त्रीला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश दिला गेला नाही, त्यावेळी मेरीने जजला दिलेले उत्तर असे मेरीच्या व्यक्तिमत्वाला साजेसेच असते. ती म्हणते, प्रत्येक गोष्ट केव्हा तरी पहिल्यांदा होत असतेच आणि मला सुद्धा पहिली ब्लॅक इंजिनियर बनायचे आहे. आणि एवढेच नाही तर जज साहेब, तुम्ही सुद्धा एखाद्या माझ्यासारख्या कृष्णवर्णीय स्त्रीला इंजिनियर बनण्याची संधी देणारे पहिलेच जज ठराल. आणि इतिहास या घटनेची नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही. अखेर मेरीला फक्त नाईट स्कूलमध्येच लेक्चर्स अटेंड करण्याच्या अटीवर विद्यापीठात प्रवेश मिळतो. कृष्णवर्णीयांच्या दृष्टिकोनातून हा एक फार मोठा विजय असतो. या चित्रपटातील तिसरी नायिका कॅथरीन जॉन्सन. कॅथरीन ही लहानपणापासूनच गणित विषयात निष्णात असते. वरच्या वर्गातील अभ्यासक्रमातील गणिते बालवयातच लीलया सोडवणाऱ्या कॅथरीनचे हे कौशल्य ओळखून तिचे आई-वडील तिला एका प्रसिद्ध शाळेत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण अर्थातच गोऱ्यांसाठी असलेल्या शाळेत छोट्या कृष्णवर्णीय कॅथरीनला प्रवेश मिळू शकत नाही. या आणि अशा अनेक अडचणींवर मात करून कॅथरीन आपले गणितातील ज्ञान वाढवतच राहते आणि अखेर नासामध्ये येऊन दाखल होते. खरे म्हणजे तिची नेमणूक स्पेस रिसर्च करणाऱ्या सेक्शनमध्ये होणे जास्त योग्य होते, कारण तेथे गणितातील क्लिष्ट समस्यांची उकल करून मानवाला अंतराळात पाठवण्याविषयी संशोधन चालू असते. पण केवळ कृष्णवर्णीय असल्याने तिचीही रवानगी होते कलर्ड कॉम्प्युटर सेक्शनमध्ये. हा काळ होता 1960च्या दशकातला, म्हणजेच अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन बलाढ्य देशांमधील चालू असलेल्या शीतयुद्धाचा. अवकाश क्षेत्रातील प्रगती हा दोन्ही देशांच्या दृष्टीने ईर्ष्येचा आणि प्रतिष्ठेचा विषय होता. अवकाशात भरारी घेऊन जगासमोर आपले सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये स्पर्धा लागली होती. अशातच नासामध्ये बातमी येऊन थडकते की सोव्हिएत युनियनचे स्पुटनिक हे अवकाशयानाने पृथ्वीच्या कक्षेबाहेर भरारी घेतली असून युरी गॅगरिन हा जगातील पहिला अंतराळवीर ठरला आहे. सोव्हिएत युनियनचे हे यश म्हणजे शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेची नाचक्की करणारेच होते. केवळ नासामध्येच नव्हे तर सर्व देशामध्ये या घटनेने खळबळ माजते. स्वतः प्रेसिडेंट अमेरिकन जनतेसमोर प्रतिज्ञा करतात की लवकरच अमेरिका अवकाश क्षेत्रात भरारी घेऊन जगावरील आपले सामर्थ्य सिद्ध करून दाखवेल. साहजिकच नासावरती हे करून दाखवण्याचे प्रेशर येते. अवकाशात मानवाला पाठवण्याच्या प्रोजेक्टचा मुख्य असतो ॲल हरिसन. त्याच्या लॅबमध्ये असलेले सर्व गोरे गणितज्ञ रात्रीचा दिवस करून या प्रोजेक्टवरती काम करत असतात.
अंतराळयान मानवासहित पृथ्वीच्या कक्षेबाहेर पाठवण्यासंदर्भात सर्व संशोधन तयार असते. परंतु ते यान पृथ्वीच्या कक्षेत सुरक्षितपणे परत कसे येऊ शकेल याबद्दलचे प्रश्न अजूनही अनुत्तरित असतात. पृथ्वीच्या कक्षेत परत येताना निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे यान अंतराळवीरांसकट जळून खाक होण्याची शक्यता असल्याने हा प्रोजेक्ट येथेच अडकलेला असतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत क्लिष्ट अशी गणितीय समीकरणे सोडवणे भाग असते. अल हॅरिसनच्या विभागात काम करणारा पॉल नावाचा इंजिनियर या समस्येवर काम करत असतो. परंतु त्यांनी केलेली मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स ही विश्वासार्ह आहेत की नाहीत याचा कोणताही पुरावा अजून उपलब्ध झालेला नसतो. आणि अशा वेळी अल हॅरिसन कॉम्प्युटर सेक्शनमधून निष्णात गणितज्ञ असलेल्या एका कर्मचाऱ्याची मागणी करतो. हॅरिसनला फक्त काम होण्याशी मतलब असतो, मग ते कलर्ड कॉम्प्युटर सेक्शनमधील व्यक्तीने करो अथवा कोणीही करो. कलर्ड कॉम्प्युटर सेक्शनची प्रमुख डोरोथी या संधीचा फायदा उठवत कॅथरीनला हॅरिसनच्या विभागात पाठवते. सर्व गोऱ्या आणि फक्त पुरुष गणितज्ञांनी भरलेल्या या सेक्शनमध्ये कॅथरीनचे स्वागत साहजिकच थंडच होते. एक स्त्री आणि ती सुद्धा ब्लॅक, एवढे अवघड मॅथमॅटिक्स हाताळणे शक्यच नाही असा जणू त्यांना विश्वासच असतो. त्यामुळे कॅथरीनकडे चमत्कारिक नजरेने बघण्याशिवाय दुसरी कोणतीच प्रतिक्रिया त्यांच्या चेहऱ्यावर उमटत नाही. कॅथरीनचा इमिजिएट बॉस असलेला पॉल सुद्धा तिला काम देताना बऱ्याच गोष्टी स्वतःकडे ठेवतो. कारण काय तर ती ब्लॅक असल्याने तिचा सिक्युरिटी क्लिअरन्स अजून झालेला नसतो. तिने बनवलेले रिपोर्ट सुद्धा पॉल स्वतःच्याच नावावर हॅरिसनकडे पाठवत असतो. दिवस रात्र काम करूनही कॅथरीनला मात्र त्याचे श्रेय मिळतच नसते. कामाची गोष्ट सोडाच, पण नुसत्या कॉफी मिळवण्यासाठी सुद्धा कॅथरीनला झगडावे लागते. तिच्यासाठी वेगळा कॉफीचा थर्मास असतो आणि त्यात बऱ्याचदा कॉफी नसतेच. एवढेच नव्हे तर त्या थर्मासवर कलर्ड असे लिहिलेले असते आणि अशातच एक अस्वस्थ करून टाकणारी घटना आपल्या पुढे येते. कॅथरीन अनेक वेळा बऱ्याच काळासाठी आपल्या डेस्कवरती नाही हे अल हॅरिसनच्या लक्षात आल्यावर तो कॅथरीनला त्याचा जाब विचारतो आणि कॅथरीन तिच्या नसण्याचे जे काय कारण सांगते ते ऐकून हॅरिसनच नव्हे तर प्रेक्षकही अस्वस्थ होतात. कॅथरीन काम करत असलेल्या बिल्डिंगमध्ये असलेले स्वच्छतागृह फक्त गोऱ्या स्त्रियांचेच असून त्यात ब्लॅक्सना जाण्यापासून मज्जाव असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी कॅथरीनला उन्हा पावसाची पर्वा न करता मैलभर लांब असलेल्या फक्त कलर्ड स्त्रियांच्या स्वच्छतागृहात जाणे भाग पडत असते आणि साहजिकच वेळ वाचवण्यासाठी हे अंतर तिला पळत पार पाडावे लागत असते. त्यातच कामाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून बरोबर फाईल्स घेऊन पळावे लागत असे. हे कारण सांगताना इतक्या दिवस तिच्या मनात दबून असलेली खदखद उफाळून येते आणि तिला मिळणाऱ्या वर्णद्वेषात्मक वागणुकीबद्दल असलेल्या तिच्या भावनांना वाट मिळते. अल हॅरिसनच्या दृष्टीने हा एक आघातच असतो, कारण त्याच्या मनाचा कायम गुणवत्तेला प्राधान्य देण्याकडे कल असतो. रागारागाने हॅरिसन कृष्णवर्णीय स्त्रियांच्या स्वच्छतागृहाकडे जाऊन तेथील दारावरील कलर्ड वॉशरूमची पाटी तोडून टाकतो. त्या दिवसापासून गोऱ्या आणि काळ्या कर्मचाऱ्यांसाठी एकच कॉमन वॉशरूम असेल असे जाहीर करतो. हा प्रसंग पटकथा लेखकाने ज्या प्रकारे लिहिला आहे आणि दिग्दर्शकाने ज्या प्रकारे हाताळला आहे त्याने हा प्रसंग या चित्रपटाचा हायलाइटच ठरला आहे. युगानुयुगे अमेरिकन समाजामध्ये घट्टपणे रुजलेली वर्णद्वेषाची भावना इतक्या संवेदनशीलपणे मांडली गेल्याचे उदाहरण चित्रपटाच्या इतिहासात खचितच आढळेल. कोठेही शिवीगाळ, मारझोड, आक्रस्ताळेपणा नाही, पण तरीही अंगावर येणारा हा प्रसंग कायम लक्षात राहतो. आता अखेर जॉन ग्लेन या अमेरिकेच्या पहिल्या अंतराळवीराचा अवकाशात झेप घेण्याचा दिवस उजाडतो. जॉन ग्लेन मात्र पृथ्वीच्या कक्षेत सुरक्षित परत येण्याच्या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स बद्दल शंकेत असतो.
त्यामुळे तो ही सर्व कॅल्क्युलेशन्स कॅथरीनकडून चेक करून घेण्याचा आग्रह धरतो. कॅथरीनने तिचे सर्व कौशल्य पणाला लावून सर्व मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स बरोबर असल्याचा निर्वाळा दिल्यानंतरच यान अखेर अवकाशात उड्डाण करते. आपल्या ठरलेल्या परिक्रमा पूर्ण करून जॉन ग्लेन सुरक्षितपणे पृथ्वीवर परततो आणि अमेरिकेचे अवकाशयुगात सामर्थ्य सिद्ध करण्याचे स्वप्न साकार होते. अर्थातच आता मात्र याचे श्रेय कॅथरीनला मिळाल्याशिवाय राहत नाही. कालांतराने कॅथरीन नासामध्ये उच्च पदावर पोहोचते. डोरोथीला कॉम्प्युटर विभागाची प्रमुख म्हणून प्रमोशन मिळते आणि मेरी सुद्धा तिचे एक यशस्वी इंजिनियर बनण्याचे स्वप्न पूर्ण करते. असा हा हिडन फिगर्स हा चित्रपट अतिशय स्फूर्तिदायक आणि प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करून यश आत्मसात कसे करावे, केवळ बुद्धीच्या आणि धैर्याच्या जोरावर समाजातील घातक प्रवृत्तींशी लढा कसा द्यावा, याचा जणू परिपाठच म्हणजे हिडन फिगर्स हा चित्रपट. स्ट्रेंथ हॅज नो जेंडर, करेज हॅज नो लिमिट, जीनियस हॅज नो रेस असा संदेश देणारा हा चित्रपट. मानवजातीच्या प्रगतीला कारणीभूत असलेल्या बुद्धीपुढे जात, पात, रंग, वर्ण हे सर्व फोल आहेत अशी शिकवण देणारा चित्रपट म्हणजे हिडन फिगर्स. ऑस्कर सहित अनेक पुरस्कारांनी सन्मानित केला गेलेला हिडन फिगर्स हा केवळ चित्रपटच नव्हे तर चित्रपटसृष्टीतील हिडन ट्रेझर आहे. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा आणि असे अनेक चित्रपट समजून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.